तया नाही यमपुरी. कुशावरती करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. सेवेला गे सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्त्री कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त प्रेममूर्ती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि या अभंगाच्या द्वारे प्रेममूर्ती संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगाच्या द्वारे वाचन गंगेचं नामस्मरण केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते. या दृष्टीने ब्रह्मगिरी पाहिल्यानंतर या डोळ्याने ब्रह्मगिरी पाहिल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते. कुशावर्त या असणाऱ्या गोदावरी गंगा मातेच्या परमपावन कुंडावरती स्नान केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते आणि प्रदक्षिणा केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते याचं चिंतन करतात. पेटीचा थोडस किंचित आवाज त्यांचा कमी पेटीचा. श्रीराम श्रीराम वाजवा तुम्ही पेटी. रामकृष्ण रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल. आपल्या सच्चिदानंद केरोबा बाबा या महान संतांचा सहवास ज्या पुण्यक्षेत्राला लाभला आणि अनेक भाविक, अनेक वारकरी, अनेक साधक ज्यांच्यामुळे सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये महान अशा पद्धतीचं परिवर्तन झालं, अशा सच्चिदानंद केरोबा बाबांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र सोमठाण देश या असणाऱ्या परमपावन भूमीमधील अनेक कुळाची लोक जी आहेत ते आपल्या जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा करून आले किंवा यात्रा आपल्या जीवनामध्ये करून आले. याच्यामध्ये कदम परिवार आहे, त्याच्यानंतर सुराणे परिवार आहेत, त्यानंतर घंडाव परिवार आहेत, गाढे परिवाराची काही मंडळी आहेत, गायकवाड परिवाराची काही मंडळी आहेत, साळुंखे परिवाराची काही मंडळी आहेत, झाले ना सगळे परिवार, जगताप परिवाराची काही मंडळी, हरळे परिवाराची काही मंडळी, ही सर्वजण नर्मदा मातेची सुंदर पद्धतीची परिक्रमा करून ही मंडळी आलेली आहे. आणि परिक्रमेची परिपूर्णता करत असताना मला वाटतं नर्मदा मातेचं पूजन केलं जातं. अर्थात परिक्रमे
आपण ज्यावेळी जातो त्यावेळी नर्मदा मातेचं जल हे एका कुपीमध्ये बाटलीमध्ये भरलं जातं आणि ज्यावेळी हे जल आपण त्या असणाऱ्या कुपीमध्ये भरतो त्यावेळेस त्याला कुपी म्हणत नाहीत बरं का, त्याला बाटली सुद्धा म्हणत नाही. त्या जलाचा असा प्रभाव आहे की ज्या शिशीमध्ये ते जल भरलं जातं त्या शिशीला लोक मैया म्हणतात आणि मैया समजून त्या जलाची पूजा केली जाते. आता ती बाटली शिशी वगैरे सुद्धा घेत असताना त्याच्यामध्ये लई कंजूसपणा करत जाऊ नका. काही लोक तर कुठल्या बाटल्या उचलतात आणि कुठेही घेऊन जातात नाही का, असं काही करू नका. काही बाटलीमध्ये काही वेगळंच साठवलेलं असतं, त्या दिसायला गोड असतात बरं का, पण त्याचा उपयोग या कार्यासाठी करायचा नाही बरं. माऊली ज्ञानोबा सांगतात आगा गंगोदक जरी जाहले ते मद्याची भांडा आले बरं का. जर त्या मद्याच्या भांड्यामध्ये जर आलं तर मग मात्र तिथं काय होतं तर ते एक प्रकारचं वाया गेल्यासारखं. ठीक आहे, आपण आपल्या जीवनामध्ये त्या कुपीमध्ये शिशीमध्ये ते जल भरतो, अर्थात ते सुद्धा स्वच्छ अशा पद्धतीची ती कुपी असावी. सजनो, ज्यावेळी आपण नर्मदा मातेची परिक्रमा करतो ती परिक्रमा करत असताना ते जल आहे ते मैया समजून आपण त्याची काय करतो, नित्यनेमाने पूजा करतो. आणि त्या जलामध्ये एवढं सामर्थ्य येतं, एवढं सामर्थ्य त्या जलामध्ये येतं की आपण परिक्रमा परिपूर्ण केल्यानंतर तेच जल आपण ओंकारेश्वराला चढवल्यानंतर काशीची कावड रामेश्वराला नेल्याचं पुण्य ते जल तिथं चढवल्याने आपल्या जीवनात काय होतं. आणि म्हणून नर्मदा मातेचं पूजन आपण रोज नित्यनेमान त्या ठिकाणी करतो. आणि येताना परत आपण ओंकारेश्वर क्षेत्रामधून काय करतो, पवित्र अशा पद्धतीचं नर्मदा मातेचं जल आपल्या सोबत घेऊन येतो. सजनो, या जलाचा फार मोठा परिणाम आहे, फार मोठा प्रभाव आहे. खऱ्या अर्थाने नर्मदा मातेचं तीर्थत्व जर कशामध्ये असेल तर त्या नर्मदा मातेचं तीर्थत्व त्या जलामध्ये आहे बरं का. जलात त्या जलाची विशेष पद्धतीची ताकद आहे, विशेश पद्धतीची शक्ती आहे. बघा, शूरपाणेश्वरच्या जंगलामध्ये आम्ही चाललेलो होतो. हा 2005 सालचा प्रथम परिक्रमेचा माझा अनुभव आहे. आणि त्यावेळी उत्तर तटावरून आम्ही परिक्रमेला प्रारंभ केलेला होता आणि उत्तर तटावरून आम्ही निघालो. अगोदर आम्ही अमरकंटकला गेलो, अमरकंटकवरून आलो आणि आल्यानंतर शूरपाणेश्वरच्या जंगलामध्ये प्रवेश केला. तिथं आम्हाला एक बंगालचे महात्मा भेटले आणि त्या बंगालच्या महात्म्याचा असा नियम होता, महाराज वय त्यांचं भरपूर होतं, परंतु तरी सुद्धा त्या महात्माचा नियम असा होता की रात्री किती जरी थकले ते महात्मा, किती थकू द्या, परंतु थकल्यानंतर ते महात्मा काय करायचे, रात्री बरोबर 12 वाजता उठणार आणि उठल्यानंतर आता साधूंच्या जीवनामध्ये काही गोष्टी जसं गजानन बाबा आहे, गजानन बाबांच्या जीवनामध्ये गजानन बाबा सुद्धा आपल्याला चिनीत पिताना दिसतात बरं. चिनीत पिताना ते दिसतात, पण बाबा कधी बरळत नव्हते बरं नाही. बाबा कधी बरळत नव्हते. सामान्य लोक चिनीत पितात पण बरळतात त्या ठिकाणी नाही. आणि गांजा सामान्यानं चढवतो बाबा, गांजाला चढतो त्या ठिकाणी बरं. तुम्हाला काय माहिती, अनुभवच घेतलेला महाराज विठ्ठल. आता तुम्ही मला कसा घेतला बाबा अनुभव, काय झालं माहितीये का, म्हणजे भलती शंका मनात येऊ देऊ नका, त्याचं निरसन मी करतो बरं का. काय झालं, आम्ही त्या परिक्रमेच्या निमित्ताने ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये गेलो आणि ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथून पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर लेखाला लालबाबाचा घाट होता, म्हणजे लालबाबाचं ते स्थान होतं. आणि तिथं गेल्यानंतर लालबाबा त्यांच्याकडे काही पाहुणे आलेले होते. आता ते साधू महात्मे ते लहरी जातात, साधना तेवढीच करतात ते. तर तिथं बाबांनी आम्हाला थोडासा आग्रह केला, बोले भोजन प्रसादी पाके जाओ. आता आम्हाला जेवण करायचंच होतं, पण बाबाने आम्हाला विचारलं आपको गांजे के पकोडे चलते की, बोले गांजेचे भजे बरं का.
म्हणलं नहीं हम वैष्णव लोग हमें गांजे की वजह पकोड़े वकोड़े कुछ नहीं चलते. हाँ ठीक है ठीक है ठीक है बोले आपके लिए अलग बनाएंगे बोले म्हणजे अलग पकोड़े बनाएंगे. ठीक आहे काय हरकत नाही. आणि मग त्यांनी त्यांची भजे वगैरे ते तयार केले जेवण त्यांचं तयार केलं. आम्ही पण जेवणावर बसलो यथेष्ट जेवलो महाराज बरं. आणि आमचा नियम होता की दुपारी काही नाही 1 तास पडायचं भोजनानंतर आणि पुढे निघायचं. असं म्हणून आम्ही काय केलं तिथं झोपलो आणि झोपल्यानंतर जे झोपलो ते 5 वाजेपर्यंत उठलोच नाही. काही प्रकार लक्षात येणार ते आमचे जोडदार होते. म्हणलं महाराज अहो असं कसं झालं त्या ठिकाणी आपण एवढे वेळ झोपत नाही झोपलो कसं. ते म्हटले साधूंनी काहीतरी गडबड केली बरं. मग आम्ही साधूंकडे गेलो. म्हटलं महाराजजी अरे हम तो 1 घंटा सोने वाले थे अभी 4 घंटा हो गया हम कैसे सो गए आपने कुछ गड़बड़ कर. अरे हा बोले थोडी गडबड हो गई. म्हटलं काय झालं. त्या पट्ट्याने काय केलं होतं माहिती का ज्या तेलामध्ये गांजाचे भजे तळले त्याच तेलामध्ये आमचे तळले बरं. आता ज्या तेलामध्ये तळले ते भजे आम्हाला एवढे चढले तेव्हा जे गांजा पेत असतील त्यांचं काय असेल. साधूंचं जीवन असतं परंतु तरी सुद्धा मी असे महात्मे पाहिले बाबा. काय सांगायचं की नर्मदा किनाऱ्यावरती कणा नावाचं एक गाव आहे. कणा नावाचं एक गाव बरं. आता ते डूबमध्ये गेलं मूळचं गाव पण तिथं एक मौनी महात्मा पाहिले. मौनी महात्मा त्या मौनी महात्म्याचं जीवन ते अन्न कुठल्या प्रकारचं खातच नव्हते. फक्त गांजाची चिरीप आणि चहा या 2च गोष्टीवरती त्यांचं जीवन होतं. आता त्या दिवशी श्रीरामनगरला कोळवाडीला आमचे दादा गुरु आले. काय दादा गुरूंचं वैशिष्ट्य आहे 250 ml पाणी फक्त पितात. ते किती 250 ml फक्त नर्मदा मातेचं जीवन पितात. त्या ठिकाणी एवढी ताकद आहे. पण पळायला जर लागले तर 9 तरुणाला मागे सारतील उंचीवरती त्या ठिकाणी पळतात. एवढी ताकद त्यांच्यामध्ये. हा नर्मदा जलाचा परिणाम आहे महाराज. माझ्या जीवनात सुद्धा 7 वर्षापासून मी नर्मदा मातेचं पाणी सोडून दुसरं पाणी पित नाही. 7 वर्ष झाले त्या ठिकाणी. आणि माझं पाणी मी कधी गाळत नाही. आता हे पाणी हे गाळलेलं नाही त्या ठिकाणी नर्मदा मातेचं जल हे गाळलेलं नाही. परंतु 7 वर्ष झाले मला या पाण्याने कधी सर्दी नाही, कधी खोकला नाही, कधी ताप नाही, कधी त्या ठिकाणचा असणारा कोणत्याच प्रकारचा आजार नाही. त्या ठिकाणी डायरिया नाही, कावीळ नाही, कधीच काही नाही. ही ताकद नर्मदा मातेची जलाची महाराज. सज्जनो नर्मदा किनाऱ्यावरचे काही साधू फक्त गांजा पिणारे महात्मे आम्ही पाहिले. गांजा आणि फक्त त्या ठिकाणी असणारा चहा म्हणजे याचा अर्थ गांजाच प्या असा त्याचा अर्थ घेऊ नका बरं. पण त्या साधूंचं वैशिष्ट्य सांगतो किती जरी ते गांजा पिले तरी साधू आपल्या जीवनात साधनाच करणार. आणि एवढ्या महिला नर्मदा मातेच्या परिक्रमेला पायी जातात. पण अशा एका महिलेनं सांगावं की एखादा साधू गांजा पिला आणि आमच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं असा एक सुद्धा महात्मा तुम्हाला नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर पाहायला मिळणार नाही. आणि त्या साधूंची ताकद सांगतो. एकदा जर साधू महात्मा जर बसले. एक आमच्या गुरुवारी गणपत बाबांनी एक उदाहरण सांगितलं. त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं की अमरकंटक क्षेत्रामध्ये आणि काही साधू एकत्रित आले एका आश्रमामध्ये आणि ते गांजा पिणारे महात्मे होते. थोड्या लोकांनी त्यांचा उपहास केला त्या गोष्टीवरून. त्या महात्म्याला राग आला आणि राग आल्यानंतर ते महात्मा एका जागेवरती बसले. 3 दिवस अन्न पण घेतलं नाही, 3 दिवस पाणी सुद्धा घेतलं नाही. सगळे महात्मे गडबडले. त्यांनी पाहिलं ना जाणं जायचं महात्म्याचं काही होईल त्या ठिकाणी. सगळ्यांनी त्यांची माफी मागितली. ही ताकद ही असणारी असणामधली सिद्धता या नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरच्या महात्म्यांमध्ये पाहायला मिळते. सज्जनो बघा असे काही महात्मे जीवनामध्ये आहेत की त्या महात्म्यांचं जीवन आपण जर पाहिलं तर अतिशय दिव्य जीवन हे महात्मे काय करत असतात आपल्या जीवनामध्ये जगत असतात. विठ्ठल म्हणून असे गजानन बाबांसारखे महात्मे जीवनामध्ये आपल्याला जरी समजा ते गांजा पिताना दिसतात तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं असणारं स्वतःवरचं नियंत्रण कधी संपत नाही. त्या शूरपाणेश्वरच्या जंगलामध्ये आम्ही ज्या महात्म्यांच्या सानिध्यात चालत होतो रात्री 12 वाजता थोडीशी गांजाचा झुडका घ्यायचा. ते
एक तासभर साधनेला बसायचे, एक तासभर किती थकलेला असो. आणि मग मी तिथे गेलो. म्हणजे मी पण त्या दिवशी 2-4 दिवस आम्ही त्यांच्या सोबत चाललेलो होतो. आणि चाललेलो असताना मी रात्रीचा ते महात्मा उठले, मला पण जाग आली, मी पण बसलो. त्या महात्म्याला वाटलं बसले असतील एक 10-5 मिनिटं, परंतु बरोबर त्यांचं ध्यान होईपर्यंत मी सुद्धा तसाच बसून राहिलो. त्या महात्माचं ध्यान आटोपलं. मला म्हटलं ज्ञानेश्वर अरे क्या तुझे नींद आ रही? म्हटलं हा महात्मा मुझे नींद नहीं आ रही. क्यों? बोले क्या हुआ? मतलब महात्मा जी देखो, आज तक मारा नर्मदा मैया की परिक्रमा करते करते मुझे 4 महीने का जो समय वो बीत चुका है. और मुझे जितने भी महात्मा मेरे जीवन में मिले, जितने भी परिक्रमा वासी मिले, तो बहुत से परिक्रमा वासियों को किसी न किसी रूप में नर्मदा मैया का दर्शन हुआ. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना नर्मदा मातेचं दर्शन झालं. काहींना मगरीच्या रूपामध्ये नर्मदा मातेचं दर्शन झालं, काहींना गायीच्या रूपामध्ये नर्मदा मातेचं दर्शन व्हायचं. सजनो, काही ठिकाणी रस्ता चुकलेल्या माणसांना, परिक्रमा वासियांना कुठून तरी एखादी गाय यायची आणि त्या गायीने सुद्धा त्यांना रस्ता दाखवलेला आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी घटना घडलेल्या आहेत. एखाद्या ठिकाणी रस्ता कळत नव्हता, एखादी छोटी मुलगी यायची आणि त्या ठिकाणी रस्त्याला लावून द्यायची. असा बऱ्याच साधकांचा अनुभव मला ऐकायला मिळाला. मतलब महात्मा जी अभी इतने दिन बीत चुके हैं, अभी तक मुझे नर्मदा मैया का दर्शन नहीं हुआ है, मैं क्या इतना पापी हूं क्या? असं म्हटल्यानंतर माझ्या नेत्रामध्ये थोडे अश्रू आले. ते महात्मा म्हटले अरे ज्ञानेश्वर तू मूर्ख है क्या? महात्मा जी मेरी क्या गलती हुई? गलती नहीं तो क्या मूर्ख है बोले तू? आणि असं म्हटल्यानंतर त्या महात्म्याने मला सांगितलं, हे बघ, तुझे ऐसा लगता है कि मैया 4 भुजा वाली है, उनके हाथ में कमंडल है, उनके हाथ में त्रिशूल है. ये देखो, ये जो मैया का प्राकृतिक रूप है, लेकिन यदि तुझे मैया का दर्शन करना है तो जल तत्व में जो जल तत्व है उसमें ही मैया का दर्शन करने का प्रयास कर, तुझे दर्शन हो जाएगा. आणि सजन ध्यानात ठेवा, साधू शिवाय साधकाच्या समस्या जीवनामध्ये कधी सुटत नाहीत. ध्यानात ठेवा. म्हणून जीवनामध्ये संत महात्म्यांची संगती ही अत्यंत महत्वाची. त्यांनी मला सांगितलं तुला नर्मदा मातेचं दर्शन करायचं ना, मग दर्शन करायचं असेल या जल तत्वामध्येच नर्मदा माता आहे. अशा पद्धतीनं तू तुझ्या जीवनामध्ये नर्मदा मातेचं दर्शन करण्याचा काय कर, प्रयत्न कर. आणि त्या दिवसापासून मी नर्मदा मातेच्या सानिध्यामध्ये, नर्मदा मातेच्या त्या जलाबरोबर प्रत्यक्षात नर्मदा मैया आहे असं समजून तिच्याशी मी बोलायला लागलो. माझ्याकडे समस्या आहेत, माझ्या जीवनामधील साधकीय प्रवासामधल्या काही अडचणी आहेत, ती मी मातेला सांगू लागलो. आणि एक दिवस त्या महात्माचा शब्द खरा झाला. स्वप्नात का होईना, परंतु अमरकंटक पासून तर समुद्रापर्यंत जशी आकाशगंगा असते त्या स्वरूपामध्ये प्रत्यक्षात स्वप्नामध्ये मैयाने मला दर्शन दिलं. तुम्हाला खरं सांगतो, त्या सांगण्याचा इतिहास असा आहे, नर्मदा मातेच्या जलाला सामान्य समजू नका, त्या जलामध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून तीर्थवृत्ता जर कशामध्ये असेल तर त्या जलामध्ये आज तुम्ही सर्व मंडळींनी या मातेचं जल जे आहे ते जल इथं आणलेलं आहे. विधिवत त्या जलाची आणि गावामध्ये ग्राम प्रदक्षिणा केलेली आहे. त्या जलाचं पूजन केलेलं आहे. याला गंगा पूजनाचा कार्यक्रम म्हणतात, याला नर्मदा जलाच्या पूजनाचा कार्यक्रम म्हणतात. आजच्या दिवशी ज्यांनी ज्यांनी नर्मदा मातेची परिक्रमा केली त्यांनी काय करावं परिपूर्णतेच्या दिवशी? तर आपली जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीनं 1 कन्या, 3 कन्या, 5 कन्या, 7 कन्या याच्या व्यतिरिक्त जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या या प्रमाणामध्ये कन्यांना आपण काय करावं? पाचारण करावं. पाचारण केल्यानंतर प्रत्यक्षात आपल्या घरी आल्यानंतर त्यांना घरामध्ये घेत असताना त्यांचं स्वागत करावं. ह्या ज्या कन्या आहेत त्यांना सुंदर पद्धतीचं आसन बसण्यासाठी टाकावं. आसनावरती बसल्यानंतर त्याच असणाऱ्या नर्मदा जलाचं थोडस जल आपल्या जलामध्ये टाका, किंवा पूर्ण जर जल असेल तर उत्तम आहे. त्या जलाने या कन्यांचे पाय धुवावे. त्या ज्या कन्या आहेत
त्यांना सुंदर पद्धतीचा तिलक करावा. तिलक केल्यानंतर त्या कन्यांचं पूजन जे आपण करत असतो, पूजन केल्यानंतर यथामथी जर आपल्याला समजा याला कदाचित काही कपडा देण्याची आपली परिस्थिती असेल तर काही एखादा रुमाल म्हणा, काही त्यांना असणारं अंगावरचं वस्त्र म्हणा, किंवा त्या ठिकाणी आपल्याला इतरही काही जे जे शक्य असेल, काही आभूषण असतील, काही अलंकार असतील, ते त्यांना अर्पण करावे. सुंदर पद्धतीने या ज्या कन्या आहेत यांना भोजनासाठी आपण स्वतः काय करावी तर ती तयारी करावी. त्यांना स्वतः सुंदर पद्धतीचं भोजन वाढावं. ते भोजन वाढल्यानंतर सुद्धा जोपर्यंत त्या कन्यांचं भोजन होत नाही तोपर्यंत तिथून बाजूला जाऊ नये. नंतर या ज्या कन्या आहेत यांचे हात धुण्यासाठी पात्र आणावं. त्या पात्रामध्ये वरून आपण पाणी टाकावं. त्या ज्या कन्या आहेत त्यांचे हात जे आहेत ते त्या ठिकाणी स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा ते हात पुसण्यासाठी एखादा टॉवेल वस्त्र द्यावं. हे जे जल आहे हे जल सुद्धा असं पायदळी टाकून एका वृक्षाच्या एखाद्या वृक्षाच्या पायथ्याशी टाका. या पद्धतीनं तुम्ही जीवनामध्ये सेवा करा आणि पुन्हा त्यांचं असणारं पात्र जे आहे ते स्वतःच्या हाताने उचलून काय करायचंय आपण बाजूला टाकायचंय. त्याच्यामधला अन्नाचा शीत सुद्धा कुठे वायाला जायला नको. या पद्धतीनं कन्यांचं काय करावं आजच्या दिवशी पूजन करा. मला वाटतं असं पूजन जो जीवनामध्ये करतो त्याच्यावरती नर्मदा मैया अतिशय प्रसन्न होत असते. या कन्या पूजनाच्या रूपाने मी तुम्हाला खरं सांगतो त्या कन्येपैकी एखाद्या कन्येमध्ये तरी नर्मदा मातेचं संचलन होतं आणि प्रत्यक्षात नर्मदा पूजनाचं पुण्य आपल्या घरामध्ये आपल्याला प्राप्त होतं आणि या रीतीने प्रत्यक्षात नर्मदा माता आपल्या घरामध्ये येत असते. विठ्ठल सजन हे आहे नर्मदा मातेच्या जलाचं महत्व आहे, त्या तीर्थाचं महत्व आहे. आणि म्हणून नर्मदा माता हिचं पूजन का केलं जातं कारण का ती गंगा आहे. गंगा तुम्हाला गंगेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर एक गंगा जी आहे आम्ही जी ऐकतो तिचं नाव आहे भागीरथी गंगा. भागीरथी माता सुद्धा गंगाच आहे, नाही असं काय. भागीरथी माता सुद्धा गंगाच आहे. परंतु गंगेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर जे महत्व भागीरथी मातेचं आहे तेच महत्व नर्मदा मातेचं आहे. जे महत्व नर्मदा मातेचं आहे तेच महत्व आमच्या गोदावरी मातेचं आहे. विठ्ठल आता पहा भागीरथी माता जी गंगा आहे ती गंगा या पृथ्वीवरती ज्यांनी आणली कोणी तर भगीरथ नावाच्या राजाने आणली. नाही कशासाठी आणली तर असं वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी की भागीरथी माता जी आहे धन्य वंशी जन्मला भगीरथ राजाने. मग आम्ही भागीरथी गंगा ऐकलेली आहे. भागीरथी गंगा जरी तुम्ही ऐकलेली असेल तरी सुद्धा नर्मदा गंगा ही सुद्धा काय आहे गंगाच आहे. मग याच्यामध्ये गंगा माता म्हणजे भागीरथी माता, दुसरी गंगा गोदावरी माता किंवा गौतमी माता, तिसरी गंगा जी आहे नर्मदा माता. याच्यापैकी एक ब्राह्मी गंगा आहे, एक जी गंगा आहे तिला वैष्णवी गंगा म्हणतात आणि नर्मदा माता जी आहे ती यम गंगा माहेश्वरी, हिला माहेश्वरी गंगा म्हटलेली, शांकरी गंगा म्हटलेलं आहे. अशी शांकरी गंगा जर कोण असेल तर आमची नर्मदा माता आहे. मग आता पहा तिन्ही नद्या दिसताना जरी भिन्न भिन्न दिसत असतील तरी सुद्धा त्यांचं सर्वांचं उच्चारण कशामध्ये केलं गेलेलं आहे गंगेमध्ये केलेलं आहे. आणि अशी असणारी गंगा हिच्या असणाऱ्या जलाचा जसा प्रभाव आहे तिच्या जलामध्ये तर प्रभाव आहे त्याची ताकद आहे. परंतु केवळ गंगा मातेचं नामस्मरण जरी मुखाने केलं तरी काय फलश्रुती मिळते अभंगाचं प्रथमचं
प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात, वाचे म्हणता गंगा गंगा. आता खरं तर गंगेमध्ये स्नान करावं. खरं तर गंगेमध्ये काय करावं? स्नान करावं. परंतु ज्याच्या गंगे गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आता आम्ही गंगेच्याच काठावर जन्माला आलो, बरोबर आहे? गंगेच्या काठावरती जन्माला आलो. आता आमच्या अशोक काका मला घेऊन आले या ठिकाणी गाडीमध्ये, नाही का, त्यांच्यावरती जबाबदारी दिली. आता त्यांच्यापासून 5 किलोमीटर काय आहे, गोदावरी गंगा आहे. पण विचार आमच्या अशोक काकाला महिनाभरामधून किती वेळेस ते स्नानाला जातात, नाही? आणि जर ठरवलं तर तुम्ही मंडळी सुद्धा किमान नाही रोज, पण एकादशीला स्नानाला जाऊ शकता का नाही? सर्व मंडळी एकादशीला गोदावरी गंगेचं स्नान करू शकत नाही का? करू शकता. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपलं पाप, बरं का, शब्द वापरतो, आपलं पाप आपल्याला गंगा मातेवरती स्नान करू दे नाही. बरं नाही. बघा, लोक पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यानंतर काही रोज स्नान करायचं नसतं, पण तरी सुद्धा त्या असणाऱ्या चंद्रभाग्य मातेच्या पाण्यामध्ये लोक दोष पाहतात, नाही का? आंघोळ करत नाहीत त्या ठिकाणी, त्या पाण्यात आंघोळ करत नाही. सजनो, तुम्हाला महत्व सांगतो गोदावरी गंगा मातेचं. गोदावरी गंगा मातेचं महत्व सांगतो. वाराणसी एक मासा. तुम्ही काशी विश्वनाथाच्या दरबारामध्ये, त्या काशीमध्ये 1 महिना राहिल्याचं पुण्य, किंवा त्या किनाऱ्यावरती 1 महिना चालल्याचं पुण्य, किंवा काशीच्या दिशेनं 1 महिना चालल्याचं पुण्य गोदावरी 1 दिवसात, गोदावरी मातेच्या किनाऱ्यावरती एकाच दिवसामध्ये प्राप्त होतं. जर एखाद्या साधकाने जर ठरवलं की आपल्या महिन्यामधून 2 एकादशी, 2 एकादशी पैकी 1 एकादशीला मी श्री क्षेत्र सौठाणे या नगरीवरून निघेल आणि निघाल्यानंतर नांदूर मध्यमेश्वर, जिथं दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा आहे, दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा. आता या नांदूर मध्यमेश्वरचं सुद्धा विशेष पद्धतीचं स्थान आहे, बरं का, विशेष पद्धतीचा महिमा आहे. प्रेममूर्ती नामदेव महाराज म्हणतात, हे गोदावरी गंगेचंच वर्णन केलेलं आहे. कारण दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वरचं वर्णन, कुशावरती करिता स्नान, त्र्यंबकेश्वरचं त्या कुशावरतीचं वर्णन आहे. म्हणून नामामुळे प्रदक्षिणा गोदावरी गंगेचीच प्रदक्षिणा सांगितली, बरं, त्याच्यामध्ये ती प्रदक्षिणा सांगितली. आता नर्मदा मातेची परिक्रमा ही जी आहे, नर्मदा पुराणानुसार तिचं सुद्धा फार मोठं महात्म्य, थोडंसं आपण वर्णन करू. परंतु गोदावरी गंगेच्या परिक्रमेचं हे वर्णन प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी केलेलं आहे. परंतु गोदावरी गंगेची परिक्रमा करणं म्हणजे गणपतीच्या बिंबीमध्ये बोट घालणं आणि त्याच्यामधल्या विंचवाचा ठाणका घेण्यासारखं आहे. आता आम्ही नुकतीच गोदावरी गंगा मातेची परिक्रमा करून आलो, बरं, गाडीने गोदावरी मातेची परिक्रमा करून आलो. माझा जन्म नांदूर मध्यमेश्वर क्षेत्रामध्ये झाल्यामुळं मी नांदूर मध्यमेश्वर क्षेत्रामध्ये काही हजार स्नान गोदावरी गंगेची केली. आता ते सगळे जाणून बुजून होते असं काही नाही, पण गाई चारायला जायचो, म्हशी चारायला जायचो, मग गेलं का पहिलं गंगेमध्ये स्नान करायचं. तशी श्रद्धा लहानपणापासून नाही, असं काही, पण त्याच्यामध्ये असे बरेच स्नान तिथे मी केलेले. परंतु तरी सुद्धा नर्मदा मातेच्या 3 पायी परिक्रमा घडल्या, 3 गाडीने परिक्रमा घडल्या. रागवाले दादाजींकडे अनुष्ठान झालं, पतईवाले दादाजींकडे अनुष्ठान झालं, रामानंद आश्रम, तपोवन आश्रम, हनुमंतेश्वर, ओंकारेश्वर असे अनेक ठिकाणी अनुष्ठानाचा योग आला. परंतु गोदावरी गंगा मातेची परिक्रमा करण्याची म्हणजे हिंमतच होत नव्हती. आणि बाबा खरोखर फार अवघड आहे, अति अवघड आहे. कसं अवघड आहे? सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती परिक्रमेचे संस्कार आहेत. लहान लहान मुली जरी तुम्हाला भेटल्या, त्यांना नर्मदे म्हणता येत नाही, पण नर्मदे हा अशा पद्धतीने त्या मुली बोलणार, नाही का, छोट्या मुली सुद्धा नाही. आणि काय सांगावं, आता खूप सुंदर प्रसंग आहे. आम्ही नर्मदा गोमाता नावाचा चॅनल 3-4 दिवसापासून सुरू केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर नर्मदा मातेचं महत्व जर ऐकायचं असेल तर तुम्ही अवश्य त्या ठिकाणी ऐका. किमान 200 ते 250 प्रवचन तुम्हाला नर्मदा मातेवरती ऐकायला मिळणार त्या चॅनलमध्ये. 200 ते 250 प्रवचन, सर्व नर्मदा मातेच्या असणाऱ्या प्रत्येक तीर्थाची महती, नर्मदा मातेमध्ये आम्हाला
आलेले 3 परिक्रमेमधले अनुभव, या व्यतिरिक्त नर्मदा मातेवरती असणारे सियाराम बाबांसारखे संत आहेत. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती डेडियापाडाचे सुरेंद्र बापू अजून आहेत. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती फुलवाडीचे बापू नावाचे संत ज्यांनी 10 वर्ष दंडवत घालत मातेची परिक्रमा केली. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती असणारे झगड्यामणीचे जगदीश बापू यांचं वर्णन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सियाराम बाबा तुम्ही जसे ऐकलेले त्याच्यापेक्षा सियाराम बाबाचं जीवन विशेष कसं होतं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. कान्याचे जे महात्मा मगाशी त्यांचं वर्णन केलं ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती अमरकंटकला मीराबाई नावाच्या ज्या साध्वी आहेत त्या साध्वींचं वर्णन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण अमरकंटकवरून आल्यानंतर पुढे देवगाव नावाचं गाव आहे, त्याच्या पाठीमागे किसलपुरी नावाचं गाव आहे. त्याच्या असणाऱ्या जवळच एक 4-5 किलोमीटर वरती गेल्यानंतर नर्मदा माता पाहायला मिळते. तिथं नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती असणारे साधू, त्या साधूंचं महत्व काय आहे तुम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. लोहांड घाटावर जे महात्मा आम्हाला भेटले त्यांचं दर्शन कसं होतं, त्यांचं जीवन कसं होतं ते तुम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. गोरखपूरला गेल्यानंतर एक कुंडलधारी असणारे महात्मे त्यांनी माझ्या जीवनामध्ये एक दिलेलं विशेष पद्धतीचा सिद्धांत काय आहे हा सगळं तुम्हाला श्रवण करायला जवळजवळ 200 ते 250 प्रवचन हे तुम्ही ऐकल्यानंतर नर्मदा मातेची परिक्रमा तुम्ही आतापर्यंत जशी केली त्याच्यापेक्षा जर नाही 10 पट पुण्य तुमच्या जीवनामध्ये अधिक मिळालं तर त्या ठिकाणी म्हणजे सोडून देईल नर्मदा मातेवरती प्रवचन करणं. सज्जनो ध्यानात ठेवा, नर्मदा मातेची जी परिक्रमा आहे त्या परिक्रमेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचे असणारे जे सिद्ध महात्मा आहे या सिद्ध महात्म्यांचं दर्शन हे अत्यंत महत्वाचं आहे. जसं माऊली ज्ञानोबा सांगतात ओठी बाळा जाई कशासाठी करायची हे अगोदर समजून घ्या. खऱ्या अर्थाने यात्रा करत असताना तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम संता संगे शिव वासुदेव धनी धनी संता संगे शिव. संत महात्म्यांच्या संगतीमध्ये यात्रा. आता असे सगळे संत आपल्याला घेऊन जात नाहीत, बरं यात्रेला जात नाहीत आपल्याला घेऊन. फार थोडे संत आपल्या जीवनामध्ये इतरांना घेऊन यात्रेला जातात. आता महेशानंद तीर्थ नावाचे महात्मे पहा बरं का, बाबा तू कुठून आले माहिती का? ज्यांची समाधी इथं दिंडोरीला, ताज दिंडोरीला. ज्या वेळेस आपल्या सानिध्यामध्ये त्या दिंडोरी गावचे काही लोक घेऊन आणि बाबा बद्रीनाथला चालले होते. बद्रीनाथ 50 किलोमीटर राहिलं आणि त्या बाबांनी सगळ्यांना सांगितलं यहाँ पास मेरी जन्मभूमी है. बघ इथं जवळ काय आहे माझी जन्मभूमी. आता पहा बद्रीनाथ कुठे आहे? हिमालयामध्ये. हिमालयामध्ये महात्मे साधना करण्यासाठी कुठे आले? नांदूर मधेश्वर क्षेत्रामध्ये आले. याचा अर्थ आपली गोदावरी गंगा सुद्धा काही कमी नाही, तिची सुद्धा फलश्रुती विशेष पद्धतीची गोदावरी मातेची सुद्धा. बघा संत महात्मे
मैयाच्या किनाऱ्यावरती राहतात. म्हणून यात्रा करत असताना शक्यतो साधू संत महात्म्यांच्या सानिध्यात करा. आमची गोदावरी मातेची परिक्रमा माणिक महाराज शास्त्रींच्या सानिध्यामध्ये झाली. तुम्हाला कोण माणिक महाराज शास्त्री? जे काशी विश्वनाथाच्या दरबारामध्ये राहिले आणि राहत असताना 41 वर्ष राहिले. पण 41 वर्ष बाबा रात्री 2 वाजता भागीरथी मातेचं स्नान करायचे. 2 वाजता बरं, आणि हातामध्ये ते जल घ्यायचं आणि पहिली चादर ओढल्यानंतर ते जल काशी विश्वनाथाला पडायचं. किती वर्ष? 41 वर्ष. आता महाराज नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये आम्ही गेलो त्यावेळी काही वेळेला एवढी थंडी असते, कमरे एवढं जर आपण पाण्यात गेलो तर खाली आपल्याला कमरेपासून काही पाय आहेत का नाही याचे सुद्धा शुद्ध राहत नाही. इतकं कठीण थंडी असते. तीच थंडी पुढे काशी विश्वनाथाच्या दरबारात. पण 41 वर्ष एक दिवस सुद्धा बाबांनी तिथं स्नान सोडलं नाही आणि त्या काशी विश्वनाथाच्या आणि दरबारामध्ये पाणी घालण्याचं सोडलं नाही. ते बाबा मोठे कदम माऊली म्हणजे आमचा साक्षात, आम्ही तर त्याला जोड महाराजांचा अवतार म्हणतो असे आमचे मोठे कदम माऊली. पितांबर महाराज शास्त्री बाबा, भास्कर महाराज शिंदे शास्त्री बाबा या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये यात्रा घडली. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये यात्रा करा. आता आपल्याला पर्याय नाही. आपल्याला कोणाच्या संगतीमध्ये जावं लागतं? एजंटच्या संगती, मोटार मार्गगती, जाती यमपंथे येण्यास येणे सरणारे असं म्हणावं लागेल आपल्याला. पण ठीक आहे, सगळीच मंडळी काही त्या लेवलची असं नाही. जात असताना एजंटच्या संगतीत आपल्याला जावं लागेल. परंतु तुम्ही कधीतरी त्या एजंटला सुद्धा सांगितलं पाहिजे, बाबा तुला सुद्धा नर्मदा मातेची आरती आमच्या बरोबर म्हणायची. बरोबर इकडे तुला सुद्धा आमच्या बरोबर नर्मदा मातेची आरती तुला म्हणायची. आणि त्याच्यातलं गांभीर्य असावं. काही बारीक बारीक जे स्थान आहे त्यांचं दर्शन करण्याची इच्छा करा. त्यांना सांगायचं आम्हाला माळसरला जायचं, आम्हाला सती अमावस्या मंदिरात आम्हाला दर्शनाला जायचंय. सूरजकुंड आहे कुठे तो तू शोध, तिथं सूरजकुंडावरती आम्हाला काय करायचंय? दर्शनाला जायचंय. सीता वाटिका कुठे? आम्हाला सीता वाटिका तू दाखव. त्या ठिकाणचं असणारं कुबेरचं स्थान ते तर आता दाखवतात. म्हणजे अशा स्थानी सांगायचं आपण स्वतःहून. एखादी सुविधा आम्हाला भोजनाची कमी झाली तर चालेल, एखाद्या वेळेस झोपण्याची आमची तारांबळ झाली तर चालेल, पण आम्हाला सीता वाटिका कुठे? जिथं सीता मातेनं लव कुशाला जन्म दिलेला आहे ते स्थान कुठे? हे मात्र ध्यानात ठेवायचं सज्जन. म्हणून कोणाच्या संगतीमध्ये यात्रा करा नाही असं काही नाही. आता संतांच्या संगतीत जाणं शक्य असं काही नाही, परंतु ज्यांच्या संगतीमध्ये तुम्ही जा गेल्यानंतर आपण आपला स्वतःचा टाळ आपल्या जवळ ठेवावा. नसेल तर नामस्मरण करत करत यात्रा करा. नाहीतर पहा, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. तीर्थाला जाऊन सुद्धा तुमच्या पदरामध्ये काय पडेल? पाप पडेल, पाप. कारण अन्य क्षेत्रामध्ये केलेलं जे काही पाप त्याचं क्षालन तीर्थक्षेत्रात, आणि तीर्थक्षेत्रात जे पाप करतो त्याचं वज्रलेप होतो. तुम्हाला आम्ही काय पाप करतो? पाप काय करतो तुम्ही बघा. माऊली नामवर सांगतात नामासी विन्मुख पुनर्पापिया. जर मुखामध्ये नामस्मरण जर नसेल, नुसतं फक्त भजे कसे केले नाही का, त्या ठिकाणी जिलेबी कशी तळली, पुढं कसा गहू होता, कुठं काय, आता आपला याच्याशी काही संबंध असतो का? आम्ही परिक्रमेमध्ये गेलो बरं, आणि गेल्यानंतर बरेच लोक त्या गव्हाचंच वर्णन करू शकतो. काय गहू त्या ठिकाणी माझ्या बरोबर काही मंडळी आली महिनाभर चालण्यासाठी, ते बाकीचं काही नाही. त्यांच्या मुखात एकदा नर्मदा माता आली नाही, एकदा अष्टक आलं तर तिथलं गव्हाचंच वर्णन करायला लागलं. काय गहू आहे बा, छाती एवढा गहू आहे, काव किती तुरी होतील याच्यात. काय झालं, एकदा एक आणि त्या ठिकाणी आपल्या पित्यासह आणि आपल्या पतीसह निघाल्यानंतर असं झालं, सासरे बुवाचा आणि जावई बुवाचा संवाद चालला. सासरे बुवा म्हटले, जावई बुवा हे जे समोरची जी ज्वारी दिसते किती पोते ज्वारी होईल? ते म्हटले 30 पोते. सासरे बुवा म्हटले, अहो तुम्हाला दिसतं का काय ज्वारी त्या ठिकाणी दाखवलेले? 50 पोते व्हायला पाहिजे. जावई बापू म्हणे 30 पोते होणार मामा. सासरा म्हटला नाही, 50 पोते झालीच पाहिजे त्या ठिकाणी. आता महाराज बोलता 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 जाऊ बापू आडदांड होतो. तो सासऱ्यावर धावूनच गेला. सासऱ्याला सुद्धा स्फोरण आलं, तू माझ्यावर धावून येतो. सासरा त्याच्यावर धावून गेला. आता किती जरी झालं तर जाऊ आता नव्हतो ना सर, रागडाच होता तो त्या ठिकाणी. त्याला जसं मामा उचलला खाली पाठवला आणि मामाच्या छातीवरती बसला. छातीवरती बसल्यानंतर हा वरून म्हणायचा 30 पोते, मामा म्हणायचा 50
याच्यामध्ये मामाची पाठ अशी रगडायला लागली बा, एकदम घासायला लागली. आता ती मुलगी म्हणे बाबा अहो म्हणा ना तुम्ही त्या ठिकाणी 30 कोटी तुमचं जातं काय नाही काय तुम्हाला काय फरक पडतो. त्या मुलीचं नाव होतं येसू. ती येसू म्हटली बाबा अहो तुमची पाठ किती घासते म्हणा ना 30 कोटी. तो म्हटला येसू पाठ घासते तर घासो पण 20 पोत्याची झळ कुठं सोसते. आता याच्यापैकी काय मिळणार होतं बरं त्याला. तसंच आपलं चाललेलं आहे म्हणा. आपण सुद्धा तीर्थक्षेत्राला जातो गेल्यानंतर त्या गाडीला असं वाटतं बिचारीला इकडून जाता खाण्याचं साहित्य होतं, इकडून जाताना त्या ठिकाणी किराणा नेलेला होता आणि मग आता इकडून जाता गाडी अशी कणत चालायची. त्या गाडीला असं वाटतं का किमान तिकडून येतात तरी मी इकडे राहील पण हे लोक अयोध्येला गेले का तिथं घोंगड्या येतील, तिथं ते त्या ठिकाणी सातरांच्या तरी घेतील, तिथं ते ब्लँकेट घेतील, इकडं देवाकडे किती जण जातील त्याचा काही तपास नाही पण सगळी गाडी तिकडून सुद्धा कणत 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 घरी येते बरं का. अरे एकदाच आमच्या सेना महाराजांनी फक्त पंढरपुरामधून शीळ आणली तर त्याचा परिणाम देवाची असणारी वाकडी मान सरळ झाली. आता आपण तर गाडी कणत एवढं वजा घेऊन येतो आपल्या यात्रेचं काय होत असेल नाही का त्या ठिकाणी. सजन ध्यानात ठेवा यात्रा खूप शुद्धतेनं करायची. यात्रा करत असताना खूप सावधानता घ्यायची. माऊली सांगतात नामासे विनू तो नर पापिया आणि म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये सावधान राहायचं. बघा नांदूर मध्यमेश्वर क्षेत्रामध्ये गोदावरी गंगा आहे आणि गोदावरी गंगा मातेची परिक्रमा करणं किती कठीण आहे, इतकी कठीण आहे याचं कारण सांगतो. मुळात नर्मदा मातेचं जल जसं अमरकंटकवरून निघतं तसं समुद्रापर्यंत धार खंडित नाहीत बघा. आणि हा चमत्कार हा चमत्कार. आता वास्तविक माईकी बगिया या ठिकाणी नर्मदा मातेचं उद्गम स्थान आहे. माईकी बगिया इथून नर्मदा माता निघतात. निघाल्यानंतर पुढे गुप्त रूपाने नर्मदा माता येते म्हणून अमरकंटक क्षेत्रामध्ये खूप सावधानता बाळगायची बरं का. परिक्रमा करत असताना कुठूनही कुठं घुसायचं नाही, नाहीतर अन्यथा केलेली सगळी परिक्रमा सगळी मेहनत खंडित होत असते. तुम्ही बघा जोगी टिकऱ्याला जर तुम्ही गेले आणि जर पूल ओलांडला गेला तर तुमची सगळी परिक्रमा काय होत असते खंडित होत राहते. आता बऱ्याच वेळेस गाड्या तिथून जातात तुम्ही मागे झोपाय घेत राहतात, कदाचित त्या ठिकाणी एजंट सुद्धा झोपाय घेतो. बऱ्याच वेळेस गाडी पलीकडे जाते आणि मग कळतं रस्ता चुकला मग ते पुढे परत येतात. तुमच्या परिक्रमेचं काय होतं त्या ड्रायव्हरला काही घेणं नसतं नाही का. निदान आपण जागे राहिले पाहिजे की आपण निघालेलो रात्रीचं चाललेलो मग जात असताना एकदम सावधानतेनं जायचं. यात्रा करत असताना नियमाने करायची. यात्रा करत असताना तिचे काही नियम सांगितलेले. आता यात्रेचे फार मोठे नियम आहे मला, फार मोठे नियम. एवढी सोपे समजू नका. फक्त गेले आणि त्या ठिकाणी गेले मस्तपैकी खात पीत चाललंय, सगळ्या सोयी झाल्या, व्यवस्था झाल्या. आमच्याबरोबर एक महात्मा होतो तो रोज म्हणायचा हॅलो आज सकाळी उठल्या उठल्या चहा आला, त्याच्यानंतर पुढे निघाल्यानंतर लगेच एक ग्लासभर दूध आलं, त्याच्यानंतर पुढे गेलो लगेच गुलगुले खायला मिळाले, त्याच्यानंतर एका हॉटेलमध्ये. आता याच्यासाठी गेला का बाबा तिथपर्यंत. एवढ्या दिवसाची परिक्रमा करतात लोक आणि फक्त व्यर्थ काहीतरी वाया व्यर्थ कथा संधी मार्ग अनंत वाचार बरटी बरळ हे परिक्रमेचे नियम आता सांगितले असते तुम्हाला नियम. पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळं जास्त परिक्रमेचे नियम मी तुम्हाला सांगत नाही. सज्जनो गोदावरी मातेची परिक्रमा करत असताना आणि नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना मला त्या ठिकाणी थोडासा तरतम भाव दिसला बरं. तो पाहू नये पण थोडा तरतम भाव दिसला. आता साधकाच्या जीवनामध्ये तो परिक्रमा करत असताना त्यानं किती सोय तिकडे काय याचा विचार करायला नकोय पण तरी सुद्धा काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या बघा. त्या नर्मदा मातेची धार ओंकारेश्वर पासून तर समुद्रापर्यंत खंडित नाहीत. मधी माता थोड्याशा लुप्त झालेल्या आहे, पुन्हा कुंडात प्रगट झाल्या आणि तिथून जशा माताजी निघाल्या त्या दूध हरवानं कपिल धाराला बाबा उन्हाळ्यात सुद्धा आश्चर्य वाटतं एवढं पाणी कसं चालतं तेवढ्या जागेमधून. कुठून येतं एवढं पाणी अमरकंटक क्षेत्रामध्ये तिथपर्यंत जाईपर्यंत एवढं मोठं पाणी आणि जलाचा आकार त्या ठिकाणी धारण करतो. विशेष वाटतं महाराज बघा. अशा पद्धतीनं पण आम्ही गोदावरी मातेच्या परिक्रमेला गेलो. जात असताना खाली ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी इथून तर जवळजवळ 3-4 किलोमीटर नर्मदा मातेचं पात्र आहे पण संपूर्ण कोरड्याच्या कोरडं पाहायला मिळालं.
संपूर्ण वायूचा रेतीचा ढीग, परंतु गोदावरी गंगा माता मात्र वरून पाहायला मिळाली नाही. भाषेची एवढी अडचण आहे महाराज, एवढी अडचण आहे भाषेची. एके ठिकाणी आम्ही आणि आमचा मुक्काम होता आणि मुक्काम असताना मग ते माऊलीन आम्ही सगळे बसलो त्या महात्माजवळ. त्या महात्म्याला असं वाटलं की यांच्याशी किती बोलावं किती नाही. आता त्या महात्म्याला धड हिंदी कळत नव्हती बरं, धड इंग्रजी कळत नव्हती. ते बोलायचे त्यांच्या भाषेमध्ये, रिमिक्स हिंदी आणि इंग्रजी एकत्रित करायचे. आता त्यांची हिंदी आम्हाला कळेना, त्यांची इंग्रजी आम्हाला कळेना. मग त्याने आम्हाला सांगितलं की सकाळी उठून स्नानाला कसं जायचं. आम्ही उठलो, मोठे माऊलीला आम्ही निघालो. निघाल्यानंतर तिथून एका ठिकाणून गेलो. गेल्यानंतर पुढे गेलो, तो रस्ता लावा. त्याच्या पुढे गेलो, लक्षातच नाही. एका बाईला विचारलं की ह्या गोदावरी गंगा माई एका किनार काय, ती आता तिच्या भाषेत बोलायला लागली. आता ते कसं झालं, कानाडीने केला मराठा भ्रष्टा. एकाचे उत्तर एका नाही, ती काय बोलते आम्हाला कळेना, आम्ही काय बोलतो ते तिला कळेना. मला वाटतं तिला इंग्रजी कळत असेल. मी तिला विचारलं व्हेर इज नियरेस्ट बीच ऑफ गोदावरी मैया, ते तिला काही कळेना. सगळं अशा पद्धतीची अडचण गोदावरी गंगा मातेच्या परिक्रमेत येते. परंतु या सगळ्या प्रकारच्या अडचणी, कोणत्याच प्रकारची अडचण आपल्याला नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये येत नाही. आणि म्हणून काही दृष्टिकोनातून पुन्हा खाली गेल्यानंतर ज्यावेळी आपण एक क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्रामध्ये 150 ते 200 किलोमीटर संपूर्ण जंगलच आहेत बरं, संपूर्ण जंगल आहे. आतमधून रस्ता डांबरी, परंतु संपूर्ण जंगल असल्यामुळं तिथं सुद्धा आपण ती जी परिक्रमा करत असताना तिथले असणारे पोलीस आपल्याला गाडीतच बसून देतात. याचा अर्थ आपली परिक्रमा काय होते, खंडित होते. ही कुठल्याच प्रकारची अडचण आपल्याला कुठं नाही तर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती नाही. आणि म्हणून विधिवत परिक्रमेचं जे विधान आहे त्यापैकी गोदावरी मातेचं विधान आहे. परंतु नर्मदा पुराणाच्या द्वारे आपण नर्मदा मातेची परिक्रमा करावी. नाही शक्य झालं, वाचन आपल्याला समजा नाही, आपल्याला गोदावरी गंगेत स्नान करता आलं नाही, नर्मदा गंगेत स्नान करता आलं, पण किमान मुखाने नामोच्चारण जर केलं तर वाचे म्हणता कितीतरी प्रकारचे दोष माणसाकडून घडत जातात. बघा वाणीमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचे दोष आहेत. माऊली ज्ञानबळ सांगतात, क्रोध वाद गळू, प्राणिताप ढाळू, उपहास चाळू, वर्मस्पर्शू, आठवे गोविंदानु, आशा शंका प्रतनु, हे सन्नसिले अवगुण जिये वाचा. वाचेमधून या सगळ्या प्रकारचे दोष आपल्याकडून घडत असतात. म्हणून बोलत असताना मनुष्याने कसं करावं, कसं बोलावं, अगदी कमी बोलावं. कसं बोलावं, संत महात्मे सांगतात, शास्त्रकार सांगतात, अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वद्विषतोमुखम आस्तोभमन्वद्यंच सूत्रम सूत्र विदो विदुः. या न्यायाने माणसाने कसं बोलावं, सत्य बोलावं, मवाळ बोलावं. काही काही माणसं इतके वर्मभेदक बोलत राहतात महाराज, दुसऱ्याच्या नाकामध्ये केस चढत असतात. एके ठिकाणी एका जणाला काही पैसे पाहिजे होते आणि म्हणून त्या शेठजीकडे गेला. म्हणले शेठजी जरा मला एवढे पैशाची गरज होती. शेठजी म्हणले असं कर, तू उद्या ये, म्हटले मी तुला ते पैसे देतो. आता देतो म्हटल्यानंतर शेठजी घरी, तो गृहस्थ घरी आला. दुसऱ्या दिवशी त्याला जायला वेळ नव्हती म्हणून त्यानं काय केलं, आपल्या लहान मुलाला सांगितलं, म्हणजे बाळू जरा शेठजीकडून पैसे घेऊन येतो का. तो म्हणला येतो बाबा. तो गेला. तिथे गेल्यानंतर तो शेठजी असा होता, भला मोठा शेठजी बरं का, अशी भली मोठी ढेरी, काही लिहायचं जर असेल तर त्या ढेरीवर ठेवायचा लिहायचा बरं का, तो अशी एवढी मोठी ढेरी. आता हा कशाला गेला होता, पैसे द्यायला. शेठजीला पाहिलं आणि पाहिल्यानंतर खटखटा हसायला लागला. शेठजी म्हटलं काय का हसतो. तो म्हटलं शेठजी काय, अरे का हसतो सांग. म्हणले शेठजी यादा कदाचित तुम्ही जर मेले, पाहता शेठजी म्हणतो, तुम्ही जर मेले तर तुम्हाला या चौकटीच्या बाहेर वाडीच्या बाहेर कसं काढायचं. म्हणजे आता गेला पैसे आणायला त्यांच्या मरण्याची वार्ता करतो. काय वाटतं सर शेठजीला, 2 फटके लावले एका लोकांना सांगते याला जरा खोलीमध्ये बंद करून ठेव. आता बाळू बराच झाला, वेळ झाला म्हणून बाळू येणार म्हणून बाळूचा भाऊ काळू मोठा भाऊ बापानं पाठवलं. आणि तिथे गेल्यानंतर का म्हटले शेठजी आमचा भाऊ आला तर ना.
म्हणजे किती मूर्ख आहे त्या ठिकाणी. म्हणजे काय झालं म्हटले माझं हे आवडहवी शरीर पाहिलं. तो म्हटला शेठजी तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला बाहेर कसं काढायचं म्हटलं या दरवाज्यातून तुम्ही निघाल का बाहेर. म्हटले शेठजी काय अक्कल आहे त्याला, काय अक्कल आहे त्याला, त्याच्यात काय एवढं अवघड आहे. करवत आणायचे 2 तुकडे करायचे बाहेर काढायचं. झालं बा शेठजीचा पारा आणखी चढला. त्याच्या 2 फटके लावले, खोलीमध्ये ठेवलं. दोघांचा शहाणा बाप आला त्या ठिकाणी. बघ म्हणजे काऊ शेठजी 2 मुलं मी पाठवले होते. हो म्हटले आले होते काय अक्कल आहे का मुलांना. म्हटलं काय लहान मुलगा म्हणतो शेठजी तुम्ही जर मेले तर माडीच्या बाहेर कसं काढायचं. मोठा मुलगा त्या ठिकाणी म्हणतो त्यात काय एवढं अवघड आहे, करवत घ्यायची कापून काय करायचे 2 तुकडे करून बाहेर काढायचं. शेठजी काय अक्कल आहे त्यांना, काय बाहेर काढायची गरज आहे, काय तुकडे करायची गरज आहे. माडीवर घासत्या टाकायचं द्यायची काढी लावून. याला वर्म भेद बोलणं म्हणतात. हा वाणीमधला काय आहे दोष आहे. आणि काही माणसं किती बोलतात नाही का. माऊली ज्ञानोबा सांगतात अनंत वाचा कितीतरी प्रकारचे दोष आपल्या जीवनामध्ये घडतात. जर आपण म्हटलो आपल्या मुखाने की या ठिकाणी अमुक अमुक महात्म्यापेक्षा तमुक महात्म्याचं कीर्तन चांगलंय त्या ठिकाणी एवढंच आपण बोलू. तुम्ही वस्तुस्थिती सांगितली तरी सुद्धा तुकोबरा सांगतात एका म्हणता भले तुझे सहजची निंदिले एवढ्या याच्यातून वाणी दोष भरतो बरं. आता बघा सजनो माणसाने किती बोलावं आणि कसं बोलावं. अगदी बोलत असताना थोडं बोलावं, महत्वाचं बोलावं. बऱ्याच वेळेस संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ते आपल्याशी भाषण सुद्धा करत नाही, गप्प राहतात. कारण का आपण काहीतरी 2-4 मिनिट त्यांच्याशी काहीतरी परमार्थाचं बोलतो, नंतर जे आपलं पुराण सुरू करतो बरोबर आहे कडे. मग अशा वेळी ते संत महात्म्याशी आपल्याशी बोलत नाही. आता का बोलत नाही बरं. एकदा असा प्रसंग निर्माण झाला की तो बिरबल बादशाहचा चतुर प्रधान होता आणि मग ते बादशाहला त्याचं आश्चर्य वाटायचं. मग एक दिवस बादशाहनं त्या बिरबलाच्या वडिलांना प्रश्न विचारला का रे बिरबला अरे तू जर एवढं हुशार तर तुझं वडील किती हुशार असतील त्या ठिकाणी. आता बिरबल म्हटला असं तर काही गणित नाही. एखाद्याचा मुलगा BA झाला म्हणजे वडील MA असतील, एखाद्याचा मुलगा त्या ठिकाणी BSc म्हणजे वडील MSc, असं तर काही नाही. म्हटले मला त्यांच्याशी चर्चा करायची, पाठवून दे. बिरबल घरी गेले आणि गेल्यानंतर सांगितलं म्हटले बाबा बादशाह तुम्हाला चर्चेला बोलू. मी काय बोलू त्या ठिकाणी काय तुम्ही जा फक्त म्हटले, काही विचारलं तर गप्प बसायचं म्हटले, काहीच बोलायचं नाही. निघाले बिरबलाचे वडील गेले. गेल्यानंतर बादशाहने विचारलं हो म्हणले एवढा हुशार सुपुत्र तुमच्या पोटी जन्माला आला, जन्माला येण्यासाठी तुम्ही कोणते व्रतवैकल्य केलेली होती. आता याच्यावर फार बोलण्यासारखं बोलत नाही. कोणते व्रतवैकल्य केले, याला कोणत्या शाळेत टाकलं, कोणते शिक्षक याला शिकवायला होते, हा कोणत्या महिन्यामध्ये याचा जन्म झाला नाही का. सगळे प्रश्न बादशाहचे. बिरबलाचे वडील गप्पच्या गप्प. बादशाहला राग आला. म्हणजे उठा म्हटलं तर उठले, गेले घरी. आता याच्या वडील माझ्याशी का बोलले नाही म्हणून ते बादशाह विचारच करत राहिला. मग दुसऱ्या दिवशी बिरबल आल्यानंतर बादशाहने विचारलं काय असं नाही विचारलं तुझे वडील माझ्याशी का बोलले नाही. तो बादशाह म्हटला मनुष्य गप्प केव्हा राहतो. बिरबल हातात जाऊन म्हटलं तो म्हटलं ते म्हटले मूर्खाची गाठ पडली
आले त्यावेळेस मनुष्य गप्प राहतो. आता बादशाहने विचारलं असेल का तुझे वडील माझ्याशी का बोलले नाही? सजनो तसं आपण सुद्धा पुण्यक्षेत्रामध्ये जातो आणि गेल्यानंतर महात्म्यांजवळ बसतो, आपलं चालू राहतं, पण महात्मे आपल्याशी एक शब्द बोलत नाहीत. कारण का आपली आणि त्यांची गाठ कोणती राहते? आलं लक्षात तुमच्या? बरं का ढगे बाबा, आमचे संदीपान दादा रुईला कीर्तनाला आले बरं, आणि आल्यानंतर त्यांना म्हटलं असे 2-3 किलोमीटर बाजूलाच गाडी थांबवली त्यांनी, आणि आम्ही फोन करतो बाबा, ते म्हटलं मी आलेलो आहे पंचपदी, तुम्ही सुरू करा. म्हणून आम्ही गेलो पुढे, तर मस्त एका बाजूला गाडी लावून ते आपले त्यांच्या महिन्यात बसलेले होते. म्हटलं बाबा चला ना, तुम्ही का बरं आले नाही? म्हटलं आम्हाला तुमचं स्वागत. ते म्हटलं हे बघा आम्ही कोणामध्ये फारत जात नाहीत म्हटले त्या ठिकाणी, कारण का लोक 5-10 मिनिटं फक्त परमार्थाचं बोलतात, नंतर काही काही लोक म्हणजे त्यांचं संडास पाहायला आम्हाला घेऊन जातात. आता एवढे मोठे महात्मा ते तुमच्या घरामध्ये टॉयलेट पाहायला आले का? त्याच्यापेक्षा म्हटले आम्ही जंगलामध्ये त्या ठिकाणी थांबतो, तिथं झाडाखाली गाडी लावतो, तिथंच जेवण करतो. बरं का पहा सजनो, साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आधी थोडं बोलावं, कामापुरतं बोलावं, नसेल तर शांत चित्ताने त्या ठिकाणी बसावं. मी तर त्या सियाराम बाबांच्या कुटियामध्ये जर गेलो ना, काही बोलत नव्हतो, फक्त बाबा काय करतात हे पाहत राहायचं. बाबाचं चालू राहायचं, त्यांचं सतत रामायण वाचायचे, त्या ठिकाणी सतत रामायण वाचायचे, सतत त्यांच्या जीवनामध्ये चिंतन असायचं. समोर टेलिव्हिजन लावलं होतं, तिथं फक्त रामायण चालू असायचं कायमस्वरूपी, आणि बाबाच्या जीवनात आलेला प्रसाद त्याचे तुकडे स्वतः करायचे आणि स्वतः त्या ठिकाणी वाटायचे. याच्या व्यतिरिक्त ते कोणाशी वेळ देत नव्हते. हे खऱ्या अर्थाने महात्म्यांचं लक्षण असतं. सजनो, आपल्या बोलण्यामध्ये दोष घडतात, आपल्या वागण्यामध्ये दोष घडतात, आपल्या असणाऱ्या डोळ्यामध्ये सुद्धा दोष आहेत, आपल्या कानामध्ये सुद्धा दोष आहेत. म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये 3 माकडं दाखवले जायचे, 3 माकडं, बरोबर नाही? त्या माकडापैकी एक माकडाच्या कानावरती हात, एका माकडाच्या डोळ्यावरती हात आणि एका माकडाच्या तोंडावरती हात. ते माकड कोणाला काय सांगत होत, काय संदेश देत होतं? ते आपल्याला संदेश देत होतं बरं का. ते माकड वानर आपल्याला संदेश द्यायचं की बुरा मत सुनो, कानाने वाईट ऐकू नका नाहीतर दोष घडतील, डोळ्याने वाईट पाहू नका नाहीतर डोळ्याने दोष घडतील, तोंडाने अभद्र बोलू नका नाहीतर काय होईल, तोंडामध्ये मुखामध्ये सुद्धा दोष घडतील. आणि सजनो, एका माकडाने आपल्यासारख्या कोणाला विठाला मनुष्याने आपल्या जीवनातले हे दोष टाळायचे, पण काही टाळाला नकळत दोष घडतात, नकळत दोष घडतात महाराज, नकळत दोष घडतात. आता कसे घडतात सांगितलं असतं, आपल्याकडे वेळ नाही, पण मग हे नकळत झालेले दोष जर घालवायचे असेल, सगळे दोष जर घालवायचे असतील तर साधन काय? वाचे म्हणतात Oh
प्रकारचे प्राणी असतील, मग आपल्याकडून काय दोष घडणार याची भीती नाही, काळ आपल्याला काय करणार आहे याची भीती नाही. कारण का जिता भुक्ती मोक्ष, जिवंतपणे त्या ठिकाणी भुक्ती म्हणजे इह लोकांमध्ये सगळे भोग मिळतात. आणि काय केलं आहे, जिता भुक्ती मोक्ष, मरणे तुझ्या मेल्यानंतर मोक्ष, मेल्यानंतर मोक्ष नाही म्हणजे हे प्रमाण जरी आहेत, मेल्यानंतर 100% मिळणार, पण जिवंतपणे सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. असं स्थान जर कोणतं असेल तर ते नर्मदा मातेचा किनारा आहे. बघा, प्रसंग सांगतो तुम्हाला, एक प्रसंग सांगतो सजनो. या नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती सगळ्या प्रकारचे दोष आणि काय होतात, निवारण होतात. किती ताकद आहे नर्मदा जलामध्ये, किती ताकद आहे. प्रसंग असा निर्माण झाला, आपण जबलपूरवरून निघाल्यानंतर पुढे जोगी टिकऱ्या नावाचं स्थान आहे. जोगी टिकऱ्याच्या पुढे गेल्यानंतर आपण ज्यावेळेस जातो त्या उत्तर काठाने जातो. पुढे गेल्यानंतर एक शीश नावाचा घाट आहे, शेष नावाचा घाट आहे. त्या शेष नावाच्या घाटाच्या आणि जोगी टिकऱ्याच्या मध्ये एक दिवस आमचा मुक्काम पडला. पाहणार ऐकण्यासारखं उदाहरण. ज्यावेळेस तो मुक्काम पडल्यानंतर रात्री त्या घरामधल्या गृहस्थाने अशा प्रकारची घटना सांगितली की ती ऐकून आम्ही चाट झाली. त्या प्रसंग असा होता की त्या घरातल्या गृहस्थाने सांगितलं, तो म्हटला बाबाजी देखो मुझे कॅन्सर हो गया, मला कॅन्सर झाला होता. कॅन्सर झाल्यानंतर मुलाने नाना प्रकारचे उपाय केले, मला नाना प्रकारचे उपाय केले. अगदी मुंबई पर्यंत आणलं तरी सुद्धा त्या माणसाचा कॅन्सर काही गेला नाही. डॉक्टरांनी सांगितलं आता यांना घरी घेऊन जा, हे फक्त एकाच महिन्याचे सोबती उरलेले, तुम्ही यांना घरी घेऊन जा. असं म्हटल्यानंतर ते जे बाकीच्यांच्या कामात सांगितलं ते घरी घेऊन आले आणि त्यांनी पाहिलं आता आपले वडील एकाच महिन्याचे सोबते. त्या आईला कळालं की आता फक्त हे एकाच महिन्याचे सोबते. त्या स्त्रीनं काय केलं, आपल्या पतीला ज्यांना कॅन्सर झालेला होता त्यांना घेतलं आणि घेतल्यानंतर ती स्त्री जबलपूरला आली. आता जबलपूरला गोदावरी आपल्या नर्मदा मैयाचं मोठं पात्र आहे. तिथं तिनं काय केलं, एक नावडी ठरवली आणि नाव्यामध्ये आपल्या पतीला घेऊन आली. बरं का, नावेत आपल्या पतीला घेऊन आली आणि घेऊन आल्यानंतर ब्लड कॅन्सर वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. तिनं आपल्या पतीला त्या नावेमध्ये घेतलं आणि नाव बरोबर अशी मध्यभागी गेली. त्या नावाला सांगितलं इथं नाव थांबव. ती बरोबर त्या ठिकाणी तो नागर वगैरे सोडतात, ती नाव थांबते किंवा त्यांच्याकडे ते वल्ल्यांची अशी योजना असते की नाव थांबते. नाव थांबली आणि थांबल्यानंतर त्या स्त्रीने काय केलं, असं आपल्या हातामध्ये नर्मदा मातेचं जल घेतलं आणि ते जल घेतल्यानंतर नर्मदा मातेला प्रार्थना केली, हे माते, जर मी माझ्या जीवनामध्ये सत्य पतिव्रता असेल, पहावं का तिचे शब्द ऐका, जर मी माझ्या जीवनामध्ये सत्य पतिव्रता असेल, माझा पतिव्रता धर्म जर मी सांभाळला असेल आणि जर माझं काही पुण्य असेल आणि तू जर सत्य असशील तर माझ्या पतीचा कॅन्सर मला व्हावा आणि माझं जे आयुष्य आहे ते माझ्या पतीला मिळावं, मी मेले तरी चालेल असं म्हणून तिने ते पाणी सोडलं आणि ती बाई घरी आली. मी नारदांच्या गादीवर एक शब्द खोटा नाही. एका महिन्यानंतर अशी घटना घडली, म्हणजे जेवढे दिवस राहिलेले होते तेवढ्या दिवसानंतर अशी घटना घडली की ती स्त्री त्या ठिकाणी शांत झाली, मेली आणि मेल्यानंतर कॅन्सर तिच्या नवऱ्याला होता. तिच्या नवऱ्याचा कॅन्सर बरा झाला आणि 2005 साली आम्ही परिक्रमेला गेलो होतो. तर तोपर्यंत तो जो कॅन्सर होता, म्हणजे ही घटना घडून 15 वर्ष झाले तरी सुद्धा तिचा पती जिवंत होता. याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये रोग येतो, आजार येतो, तुका म्हणे पापे येथे रोगाची रूपे, पण जर नर्मदा मातेवरती जर श्रद्धा असेल तर श्रद्धा असल्यामुळे त्या नर्मदा मातेचा प्रभाव असा आहे की कोणत्याही प्रकारचा दुर्धर रोग असू द्या, तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचं पाप असू द्या, कोणताही दोष असू द्या, नर्मदा मातेच्या कृपेने, गोदावरी गंगा मातेच्या कृपेने, भागीरथी मातेच्या कृपेने त्या सगळ्या प्रकारच्या दोषांचं निवारण होतं. म्हणून ते निवारण करण्यासाठी नर्मदा मातेची परिक्रमा करा, त्या जलामध्ये स्नान करा. एवढंच नाही जमलं तर याने प्रमाण दिलं, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नाही का, नर्मदा माता वेळोवेळा
आपल्या वाचन आठवा. नामदेव महाराज म्हणतात वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तुकोबारा सांगतात भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थाचे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या मातेचा किती महिमा जरी गायला तरी सुद्धा तो कमीच आहे. इथे येताना मी जास्त नाही सांगितलं होतं 10:30 पर्यंत ये, परंतु मी येताना 11ला आलो. अर्धा तास लेट या ठिकाणी झालेलं. जरी लेट झालो नाही, एके ठिकाणी एक शिक्षक 12 वाजता शाळा असायची पण कधी 1ला जायचे कधी 2ला जायचे, पण बरोबर संध्याकाळी मात्र म्हणजे 5 शिक्षक घरीच जायचे. या करताना प्रश्न विचारला का हो गुरुजी तुम्ही जाताना कधी 12 वाजता कधी 1 वाजता कधी 2 वाजता, पण येताना मात्र 5 ते शिक्षक म्हटले हे बघा शाळेत जाताना वेळ सांभाळता येत नाही, कुठेतरी एक वेळ सांभाळली पाहिजे म्हणून मी येताना वेळ सांभाळतो. तसं मला आता येताना वेळ सांभाळता आली नाही, पण कीर्तन संपवताना सांभाळतो म्हणजे सांभाळतो. विठोबा नामस्मरण केलं. एवढंच नाही, तुम्ही तुमच्या घरी स्नान करत असताना सुद्धा रोज गंगा तुमच्या घरी तुम्हाला आंघोळ घालण्यासाठी येईल. तुम्ही मला कशी बघा, एक श्लोक तुम्हाला सांगतो, ध्यानात ठेवा बरं का सगळ्यांनी. मी सांगतोय लगेच विचारेल तुम्हाला तुमच्या ध्यानात राहिला का नाही. पहा बरं का श्लोक. नंदिनी नलिनी सीता मालतीच महापदा विष्णुपादाब्ज संभूता गंगा त्रिपथगामिनी भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी द्वादशेतानि नामानि यत्र यत्र जलाशे स्नानोद्यत स्मरे नित्यम तत्र तत्र वसाम्यम. आला लक्षात? पुन्हा सांगू, किती वेळा सांगितला तरी कोणाचा पाठ होणार नाही, पण ध्यानात ठेवा. कोणाला जर जिज्ञासा असेल ना तर मग नित्यनेमाने माझ्याकडे या, मी तुम्हाला हे सगळे श्लोक लिहून देईल बरं का. सगळे श्लोक. 7 जन्माचं पाप निवारण करण्याचा श्लोक कोणता? आपल्या जीवनात तुळशी तोडत असताना आपल्याकडून अपराध घडू नये याच्यासाठी कोणता मंत्र म्हणावा? आपण बिल्वपत्र तोडत असताना अपराध घडू नये कोणता मंत्र म्हणावा? अनुष्ठान करायचं असेल तर आपलं सगळं पुण्य इंद्राला जाऊ नये याच्यासाठी काय करावं? रोजचं आपण त्या ठिकाणी आपल्याला शौचविधीला गेल्यानंतर दोष लागू नये याच्यासाठी काय करावं? लघुशंकेला गेल्यानंतर दोष लागू नये याच्यासाठी आपण काय करावं? पृथ्वी मातेचा दोष आपल्याला लागू नये याच्यासाठी आपण काय करावं? सगळे मंत्र या एक दिवस सगळेच्या सगळे तुम्हाला लिहून देतो त्या ठिकाणी. पण हा श्लोक आहे. नंदिनी नलिनी सीता मालतीच महापदा विष्णू पादाब्ज संभूता गंगा त्रिपथगामिनी भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी द्वादशेतानि नामानि यत्र यत्र जलाशे स्नानोद्यत स्मरे नित्यम तत्र तत्र वसाम्यहम्. आता याच्यावरती श्री गुरु बालुजीजी महाराजांनी खूप सुंदर दृष्टांत केला. तीर्थामध्ये स्नान करत असताना, तीर्थ सुद्धा स्नान करत असताना आपल्याला कसा प्रतिबंध करते. बालुजीजी महाराजांनी महाभारतामधलं भीमरायाचं भीमदादाचं उदाहरण सांगितलेलं होतं. खूप सुंदर गोड उदाहरण आहे. पुन्हा या नर्मदा मातेच्या कृपेने सहदेव नावाचा असणारा एक वैश्य याच्या जीवनात त्याचा कसा उद्धार झाला, जिवंतपणे त्याचा कसा उद्धार झाला, मेल्यानंतर त्याला मोक्ष कसा प्राप्त झाला, या सगळ्या गोष्टी
गोष्टीचं खूप सुंदर उदाहरण आहे. वेळ आपल्याकडे संपलेली आहे सजनो. या 12 नामांचा जो जप करतो त्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात त्याच्या घंगाळामध्ये, आणि शक्यतो आंघोळ घंगाळामध्ये करत जा बरं. प्लॅस्टिक मध्ये करत जाऊ नका. आमच्या गुरुवारी भोले बाबा सांगायचे प्लॅस्टिकला शुद्धी नाही बरं का, प्लॅस्टिकला शुद्धी नाही. अरे किमान आपल्या गळ्यामध्ये एवढ्या पवित्र माळा राहतात, तीच बाटली संडासला आणि तीच बाटली आंघोळीला, बरोबर आहे की नाही? अरे गळ्यात एवढ्या पवित्र माळा आपण घालतो, काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी घालतो आणि संडासचीच बाटली आंघोळीला, योग्य नाही त्या ठिकाणी. आता विटाळ हा काही त्याचा त्या ठिकाणी म्हणजे दोष आहेत असा त्याचा अर्थ नाही, पण आपल्या शास्त्रामध्ये तो पाळावा म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा शुचिरभूतता सांगितलेली आहे. ज्या असणाऱ्या पात्रात आपल्याला आंघोळ करायचं त्याला विटाळाच्या शिळेचा स्पर्श त्या ठिकाणी होऊ नये, हे सगळे नियम महाराज. स्नानाचे याचे त्याचे स्नाने दाने जपे होमे हे सगळे काय आहेत त्याचे नियम आहेत, म्हणून जेवढं पाळता येईल तेवढं पाळा आपल्या जीवनात. पण स्नान करत असताना आपण पवित्र गंगेला स्नान करतोय, मग त्याच्यासाठी गंगाळ म्हणजे गंगाजळ असा शब्द आहे, त्याचा अपभ्रष्ट शब्द झाला घंगाळ. घंगाळ वापरत चला प्रत्येकाने. असो किती जरी सांगितलं तरी या ठिकाणी थोडंच आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टीने जर ब्रह्मगिरी पर्वत जर पाहिला तर तया नाही यमपुरी, त्याला यमपुरी नसते. त्या ठिकाणी यमाच्या ताब्यातून जो सोडतो कुशावरती करता स्नान त्याचे कैलासी राहणे. जो कुशावरता स्नान करतो तो जर वैष्णव असेल तर वैकुंठी राहणे, आणि शैव जर असेल तर कैलासी राहणे, आणि याच्यापैकी दोन्ही नसेल तो कुठे राहणे त्यालाच माहिती आहे त्या ठिकाणी, नाही का? म्हणजे त्याला जिथे आवडत तिथं तो जाईल, कारण कुशावरच स्नान केल्यानंतर, नाही का? मग पहा कुशावरती करता स्नान त्याचे वैकुंठी राहणे, आणि नामा म्हणे प्रदक्षिणा. मग प्रदक्षिणा कशाची? गंगेची प्रदक्षिणा. प्रदक्षिणा कशाची? तर त्या ठिकाणी असणाऱ्या गोदावरी गंगेची प्रदक्षिणा. कोणती प्रदक्षिणा? तर त्या ठिकाणी कुशावर्ताची प्रदक्षिणा. आणि नाही शक्य झालं तर नांदूर मधमेश्वरला जा, दक्षिण वाहिनी गोदावरीची परिक्रमा करा. जर नांदूरला तुम्ही गेले तर कशी परिक्रमा करायची मला सांगा, मला विचारा, मी तुम्हाला सांगतो. आणि सज्जन माझा असा विश्वास आहे की नांदूर मधमेश्वर क्षेत्रामध्ये दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा आहे, कारण उत्तर वाहिनीचं महत्व कुठे आहे? नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर. आता चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी चालू आहे, ते महत्व तिथं. आणि दक्षिण वाहिनीचं महत्व कुठं? तर गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावरती. नांदूर मधमेश्वरला तुम्ही आल्यानंतर तुम्ही परिक्रमा सुरू केल्यानंतर ती परिक्रमा कशी करायची आपण नंतर सांगूया. पण जर ती प्रदक्षिणा जर केली तर संपूर्ण गोदावरी गंगेच्या प्रदक्षिणेची फलश्रुती आपल्या पदरामध्ये पडते. आणि प्रत्यक्षात जर गेले तर समुद्रातून 11 तास नुसती गोदावरी गंगा पार करायला लागते. किती? 11 तास. सकाळी 6:45 आम्ही बसलो होतो तर 6 वाजता पलीकडे जाऊन उतरलो. एका नाव्याचा खर्च किती? 80,000 रुपये. तुम्ही 2 लोक असा नाही तर 25 लोक असा, एका नाव्याचा खर्च 80,000 आहे. मग एवढं करण्यापेक्षा नांदूर मधमेश्वरला चालत जा. एकादशीला गेल्यानंतर गोदावरी गंगेची परिक्रमा करा. संपूर्ण गोदावरी गंगेचे फलश्रुती तुमच्या पदात पडेल. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानं ही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. ज्ञानेश्वर दोनच मिनिटात ठळक बातम्या सांगतो बरं. ठळक बातम्या आता लक्ष करू. काय? राजा पुरुकुस्सू आणि हिरण्यतेज यांच्या उद्धारासाठी नर्मदा माता मेकल पर्वतावरती म्हणजे अमरकंटक वरती नर्मदा मातेचं अवतरण माईकी बगिया या ठिकाणी झालं. नर्मदा मातेचं मध्यस्थान जर काय असेल तर नेमावर. नर्मदा मातेमधले 3 स्थान तुम्हाला सांगतो. सर्वत्र सुलभा रेवा, त्रिषु स्थानेषु दुर्लभा, ओंकारेत भृगुरेत तथा देवळी संगमे. ओंकारेश्वर क्षेत्र, भृगु म्हणजे भरूच नावाचं क्षेत्र, त्याला भरोच नावाचं क्षेत्र म्हणतात. इथं भृगु ऋषींनी तपश्चर्या केली. याच ठिकाणी राजा बलीने यत्न केला या स्थानावरती, आणि जिथं नर्मदा मातेचा संगम आहे या स्थानावरती नर्मदा मातेचा विशेष पद्धतीचा महिमा गायला गेलेला आहे. नर्मदा माता ओंकारेश्वर पासून निघते, नेमावरला येते, आपल्या अमरकंटक पासून निघते, नेमावरला येते, मध्यस्थानात येते, आणि तिथून एका किनाऱ्यावरती आहे मिठी तलाई आणि दुसऱ्या किनाऱ्यावरती आहे कटपूर. समुद्राला जाऊन मिळते. मला वाटतं नर्मदा
मातेच्या परिक्रमेचा विधिवत महिमा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस नर्मदा मातेची विधिवत परिक्रमा कोणी केली? मार्कंडेय महामुनीने केली. भगवत पूज्यपाद आदिगुरु शंकराचार्यांनी केली. नर्मदा मातेची विधिवत परिक्रमा टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी केली. नर्मदा माता ब्रह्मचारी सुद्धा कुमारी पण आहेत आणि नर्मदा मातेचं लग्न झालेले. तुम्हाला लग्न झालं कुमारी तुमचं डोकं तर नाही फिरलं, पण कसं 7 कल्पामध्ये मार्कंडेय महामुनी तिला अमर रीतीने पाहिलं आणि तिचा कुठल्याही प्रकारचा आणि त्या ठिकाणी न मृता ती नर्मदा तिचा नाश होत नाही म्हणून तिला नर्मदा म्हणतात. मग एका कल्पामध्ये नर्मदा मातेचं लग्न झालं नाही आणि एका कल्पात नर्मदा मातेचं लग्न झालं. एका कल्पात तिचं लग्न झालं राजा पुरुकुत्सू बरोबर आणि एका कल्पामध्ये असो त्या ठिकाणी आणि एक त्या ठिकाणी हिरण्य तेज जे आहे त्यांनी सुद्धा नर्मदा मातेला आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी पृथ्वी तलावरती आणलेलं आहे. नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना नर्मदा मातेकडे पाय करून झोपू नका. नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना पुढे गेल्यानंतर पुन्हा किती मौल्यवान वस्तू राहिली तरी मागे परत यायचं नाही. नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना डोक्याला तेल लावायचं नाही, नख काढायचे नाही, डोक्याचे केस काढायचे नाही, साबण लावून आंघोळ करायची नाही. हे सगळे नियम गुळणा करून नर्मदा मातेमध्ये फुंकायचं नाही. कोणत्याही साधूचा अपराध करायचा नाही. होता होईल तेवढं दान पुण्य करण्याचा प्रयत्न करायचा. ओंकारेश्वरला कुपीमध्ये नर्मदा माता भरली का समुद्रात जात असताना अर्ध्या समुद्रामध्ये आपली अर्धी शिशी खाली करायची आणि पुन्हा त्या समुद्राचं जल तिच्यात भरून घ्यायचं. पुन्हा अमरकंटकला गेलं त्या अमरकंटकला अर्धी शिशी माहिती बघ्यात खाली करायची, पुन्हा तिथे शिशी भरून घ्यायची आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वरला आल्यानंतर त्या जलाचा अभिषेक करावा. जर महाशिवरात्रीच्या दिवशी जर परिक्रमा पूर्ण केली आणि रात्री निश्चित कालखंड असतो, निषिद्ध नाही निश्चित कालखंड हा भगवान शिवाला अतिशय प्रिय. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री त्या कालखंडात जर ओंकारेश्वराला जल जर चढवलं तर एकाच परिक्रमेमध्ये 3 परिक्रमेचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. असं सामर्थ्य नर्मदा मातेचं आहे. अजून खूप महिमा आहे. पण आता आम्ही श्री नर्मदा गोमाता हा YouTube चॅनल सुरू केलेला आहे. कशासाठी? फक्त या नर्मदा मातेचं विशेष महात्म्य तुमच्यापर्यंत पोहोचावं